बेळगावात गुरुवार दिनांक 24 एप्रिल रोजी येळ्ळूर कुस्तीगीर संघटनेच्या वतीने कलमेश्वर श्री चांगलेश्वरी व महालक्ष्मी देवीच्या वाढदिवसानिमित्त लोकमान्य केसरी भव्य निकाली आंतरराष्ट्रीय कुस्ती आयोजित करण्यात आली होती। मैदानात प्रमुख कुस्ती मिर्झा इराणने निशांत मंडोलचा गुणावर पराभव करून लोकमान्य केसरीचा बहुमान पटकावला। यावेळी लोकमान्य केसरी कुस्ती स्पर्धेचे पुरस्कर्ते आणि लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटीचे सभासद गजानन धामणेकर, पंढरी परब, सुबोध गावडे, अजित गरगट्टी, सतीश पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते प्रमुख कुस्ती मिर्झा इराण व निशांत मंडोल यांच्यात लावण्यात आली। या कुस्तीत तिसऱ्या मिनिटाला मिर्झाने निशांतला खाली घेत मानेवर घुटणा ठेवून फिरवण्याचा प्रयत्न केला, पण 130 किलो वजनाच्या निशांतला फिरवणे कठीण झाले। 7व्या मिनिटाला मिर्झाने पायाला चाट मारून निशांतला खाली घेत घिसा डावावर फिरवण्याचा प्रयत्न केला। 9व्या मिनिटाला एकेरी पट काढून मिर्झाने निशांतला खाली घेत पाय लावून घिसा मारण्याचा प्रयत्न केला, पण तोही यामध्ये असफल ठरला। तब्बल 28 मिनिटांनंतर ही कुस्ती गुणावर खेळवण्याचा निर्णय पंचांनी घेतला। त्यानंतर लागलीच मिर्झा इराणने एकेरी पट काढून निशांतचा गुणावर पराभव केला। लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी सभासदांच्या हस्ते इराणला लोकमान्य केसरीचा किताब देऊन यावेळी गौरवण्यात आले। आज तुमचं कष्ट धन्य झालं आणि पंचांचा निर्णय बीच में मोबाईल। दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर व भारत केसरी अमीन जम्मू यांच्यात कुस्तीचे आश्रयदाते सतीश पाटील, प्रमोद पाटील, ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली। या कुस्तीत हर्षदने तिसऱ्या मिनिटाला एकेरी पट काढून अमीनवर कब्जा मिळवत मानेवर मजबूत घुटणा ठेवून घुटण्यावर फिरवण्याचा प्रयत्न केला, पण तितक्याच चलाखीने अमीनने यातून सुटका करून घेतली। 10व्या मिनिटाला पायाला टाच मारून हर्षदने अमीनला खाली घेत पुन्हा घुटण्यावर फिरवण्याचा प्रयत्न केला, पण खाली डंकी मारून अमीनने त्यातूनही आपली सुटका करून घेतली। ही कुस्ती जवळपास 24 मिनिटे रंगली। शेवटी कुस्ती गुणावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यानंतर हर्षद सदगीरने एकेरी पट काढून गुण मिळवत विजय मिळवला। 2 वर्षे पुढील वर्षाची आता तारीख विचारतोय तो होय का? त्याच्या अंगातल्या नाराजी आहे, करंट बी आहे आणि सगळ्या हर्षद सदगीर गुणावर विजय झाला। पत्रकार मित्र नोंद लगा, महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर अमीन विलिया या कुस्तीमध्ये प्रदीर्घ कुस्तीमध्ये हर्षद सदगीर गुणावरती विजय झाला। टाळ्या वाजवून कौतुक करा त्याला। तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन शिवा महाराष्ट्र व रोहित हरियाणा यांच्यात आनंद अकणोजी, प्रमोद पाटील, गोविंद टकेकर, बाजीराव घोरपडे, गोपाळ कोगडोळकर, प्रवीण पाटील व एनडी पाटील यांच्या हस्ते लावण्यात आली। ही कुस्ती डाव प्रतिडावाने झुंजली, पण शेवटी वेळेअभावी बरोबरीत सोडविण्यात आली। पाचव्या क्रमांकाच्या कुस्तीत नागराज बशिडोनीने अमित दिलीला खालून डंकी डावावर चित केले। 6व्या क्रमांकाच्या कुस्तीत सतीश मुंडे जखमी झाल्याने शिवय्या पुजारीला विजय घोषित करण्यात आले। 7व्या क्रमांकाच्या कुस्तीत शिवा देड्डीने विशाल शेळकेला घिस्यावर पराभूत केले। 8व्या क्रमांकाच्या कुस्तीत प्रकाश इंगळगी व शुभम चव्हाण पुणे व 9व्या क्रमांकाची कुस्ती प्रेम कंगराळी व सौरभ काकडे पुणे यांच्यात या दोन्ही कुस्त्या डाव प्रतिडावाने झुंजल्या, पण वेळेअभावी बरोबरीत त्या सोडविण्यात आल्या। 10व्या क्रमांकाच्या कुस्तीत विक्रम शिनोळीने संजू इंगळगीला बॅक थ्रोवर पराभूत केले। अशा एकाहून एक चुरस कुस्त्या येळ्ळूरच्या महाराष्ट्र मैदानात कुस्ती शौकीनांना पाहायला मिळाल्या। यावेळी कुस्तीचे पंच म्हणून हनुमंत गुरव, दौलत कोगजी, बाळाराम पाटील, कृष्णा पाटील, राजाराम गुरव, मारुती घाडी, गणपत बनोशी, पिराजी मुचंडीकर, अतुल शिरोले, सुरेश अष्टगी, चेतन बुदन्नावर, भाऊ पाटील, मारुती तुळजाई, भाऊ मुचंडी, लक्ष्मण बामणे, शिवाजी पाटील आदींनी काम पाहिले। या कुस्तीचे समालोचन कृष्णकांत चौगुले व ज्योतिराम वाजे यांनी कुस्तीच्या शैलीत केले।
सदर कुस्त्या व्यवस्थित पार पाडण्यासाठी येळ्ळूर कुस्तीगीर संघटनेचे मार्गदर्शक दौलतअण्णा कुगजी, कार्याध्यक्ष प्रदीप देसाई, अध्यक्ष भोला पाखरे, सेक्रेटरी दीपक कर्लेकर, खजिनदार दुधाप्पा बागेवाडी, सदस्य सतीश कुगजी, मोहन कुगजी, हनुमंत पाटील, विलास नंदी आदींनी परिश्रम घेतले। या कुस्ती मैदानाचे थेट प्रक्षेपण तरुण भारत न्यूज या यूट्यूब चॅनलवरून दाखवण्यात आल्याने तमाम कुस्ती शौकीनांना घरबसल्या आपल्या मोबाईलवर ही कुस्ती पाहता आली।